हॅलो. नेहमीप्रमाणे सकाळ झाली होती. आज केली होती बटाट्याची भाजी आणि पोळ्या. सगळ्यांचं टिफिन भरायचं काम चालू होतं, तेवढ्यात आमचे चिनू साहेब उठले. मग त्यांना त्यांची वेगळी बनवलेली चपाती असते ती हातात द्यायला लागते. तूप लावून एक वेगळी चपाती बनवते, त्याच्यासाठी हातात दिली की त्याचं काम होऊन जातं. मग तो बाहेर जाऊन खात बसतो. चिनूचे बाबा आले होते मॉर्निंग हक करण्यासाठी. मॉर्निंग हक करून झालं, त्यांना माहीत नव्हतं व्हिडिओ चालू आहे ते. मग ते पळाले बघितल्यावरती. माझं इकडे सगळं आज सोनूला टिफिनला शॉर्ट ब्रेकसाठी द्यायचं होतं मला. ॲपल देताना म्हणजे आपण ॲपल कट करून देतो त्यावेळी ॲपल काळं पडतं ना, मग पाण्यात थोडंसं असं मीठ टाकून ॲपल अर्धा तास किंवा 15 मिनटं असं भिजत ठेवून नंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना टिफिनमध्ये द्यायचे. मग ॲपल काळे नाही पडत, असे पांढरे आणि ताजे टवटवीत राहतात, त्यामुळे ते खायला बरे पडतात. इकडे बटाट्याची भाजी थोडी कमी पडली होती म्हणून म्हटलं बेसन पिठाची पोळी बनवूया, कारण ते बटाटे 2च होते त्यामुळे भाजी काही कोणाला पुरली नसती. मग म्हटलं बेसन पिठाची पोळी बनवून देते. अर्धी दोघांच्या टिफिनमध्ये अर्धी दिली होती. सकाळी लवकर उठायला लागतं 8 वाजेपर्यंत. कामं भरपूर असतात पण वेळ कमी असतो, त्यामुळे काय करावं काय नाही करावं काही सुचत नाही. त्यामुळे जेवढी पटापट समोर कामं दिसेल तेवढी करून टाकते, कारण दुपारी आल्यानंतर पण शेवटी ती कामं मलाच करायची असतात. आणि म्हणजे सकाळी उठून कामं करायला काय वाटत नाही, पण दुपारी कामावरून आल्याच्या नंतर कामं करायला नको वाटतं. इकडेच आपला गॅस चालू असताना सगळी आवराआवर चालू होती. सगळं पुसून वगैरे घेतलं. जोपर्यंत सगळं पुसून वगैरे घेत नाही तोपर्यंत काही चैन पडत नाही, त्यामुळे सगळं चालू असतानाच किचनचा ओटा वगैरे साफ करून घेतलं की कसं बरं पडतं. इकडं बेसन पिठाची पोळी केली होती, ती टाकली थोडी डब्यात अर्धी. भांडी पण जरा विसळवून घेतली, घासायची होती म्हणून. 2-3 दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट करते आहे फेसबुकला, पण खूप चांगला सपोर्ट मिळाला आहे आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा. गरज आहे मला तुमच्या सपोर्टची. त्यामुळे म्हणजे चांगले व्ह्यूज वगैरे, चांगले कमेंट आल्या. काहींनी चांगल्या कमेंट केल्या, काहींनी वाईट कमेंट केल्या, पण छान वाटलं. आणि इकडं आमच्या चिनूला लागली होती तहान. तो पाणी मागत होता माझ्याकडे, मग त्याला पाणी दिलं प्यायला. दिवसातून खूप वेळा तो पाणी मागतो, म्हणजे त्याला आता समजतं पाणी, तर स्वतःहून तिथे मागायला येतो. मग त्याला पाणी पाजायला लागतं, म्हणजे त्याला पाणी वगैरे म्हणजे स्वतः त्याला समजतं, त्यामुळे टेन्शन नाही एक राहत. असा होता आमचा आजचा दिवस. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, बाय.